वेलकम टू सीसॉ किचन। आणि आज आपण बनवणार आहोत मेथीच्या काड्यांची आमटी, ज्या की आपण फेकून देतो त्यापासून पौष्टिक अशी आज रेसिपी आपण बनवणार आहोत। आणि आपण रेग्युलर जशी भाजी निवडतो तशीच भाजी निवडायची। आणि मेथीच्या काड्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आमटीसाठी काढायच्या आहेत। भाजी निवडतानाच मेथीच्या काड्या बाजूला काढून घेतलेल्या आहेत। आता ह्या काड्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। इथे मी शेंगदाणे, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे। हे सर्व मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। त्या अगोदर मेथीच्या काड्यांचा रस काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आणि आता गाळणीच्या साहाय्याने रस व्यवस्थित गाळून घेऊया। आणि हा काड्यांचा उरलेला चोथा फेकून द्यायचा आहे। आता हे जे बाकीचे साहित्य आहे ते आपण मिक्सरला लावून घेऊया। मिरच्या अर्धवट तोडून घेऊया, म्हणजे मिक्सरला लवकर बारीक होतील। आणि आता कोथिंबीर पण चिरून घेऊया। अर्धी कोथिंबीर मी मिक्सरला लावून घेणार आहे आणि अर्धी गार्निशिंग साठी ठेवणार आहे। हे सर्व साहित्य मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे, पण अजून थोडंसं बारीक हवंय, त्यासाठी थोडंसं पाणी घालून अजून एकदा फिरवून घेणार आहे। बघू शकता तुम्ही व्यवस्थित बारीक झालेला आहे। आता गॅस ऑन करून गॅसवर एक कढई ठेवलेली आहे। कढई गरम झालेली आहे। आता तेल घालून घेऊया। अंदाजे 1 पळी तेल असेल। तेल गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। आणि आता आपण जे मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं जे साहित्य आहे ते घालूया। आणि आता हे सर्व व्यवस्थित परतून घेणार आहोत। बाळांसाठी पण ही आमटी बनवतात, पण थोडीशी बनवण्याची पद्धत वेगळी आहे, तर त्याची रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे। अर्धा चमचा हळद घातलेली आहे। आता थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे, म्हणजे हे मिश्रण कढईला चिकटणार नाही। खूप पौष्टिक अशी ही आमटी आहे। ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांनी तर नक्कीच बनवून खा। आता मी थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे आणि तेल सुटेपर्यंत हा ग्रीन मसाला परतून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण मेथीच्या देठांचा रस ऍड करणार आहोत। चवीनुसार मीठ घालूया। आणि आता ही आमटी छान उकळून घ्यायची आहे। बघू शकता आमटीला मस्त अशी उकळी आलेली आहे। अजून थोडा वेळ आमटी उकळून घेऊया आणि नंतर गॅस बंद करूया। लोखंडाच्या कढईमध्ये बनवल्यामुळे आमटीची टेस्ट अजून वाढणार आहे। आमटी उकळून झालेली आहे। आता गॅस बंद करूया। बघू शकता मस्त अशी तर्रीदार आमटी आपली तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। ही आमटी तुम्ही चपाती भाकरी बरोबर सर्व करू शकता। कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही आमटीची एकदम मस्त।
तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.